रूप पाहता लोचनी
संता
Yeah.
प्राप्तीसी उपाय हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने सुटते भवाचे बंधने संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तेने साधती साधने सुटती भवाचे बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेने साधते साधने तुटते भवाचे बंधने प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितं भक्कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन करे चरणा संतांच्या करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद मीशमानंदी वल्लभं ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा अवेरू हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने सुटती भवाचे बंधने कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा असून या अभंगातून शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवत प्राप्तीसाठी संतांची किती आवश्यकता आहे याचं प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा अल्पासा परिचय द्यायचा तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे चालूत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह संत श्रेष्ठ
पांडुरंगाचे प्रेम भंडारे असणारे नामदेवराय आणि संत श्रेष्ठ असणारे सावता महाराज या संत द्वयांच्या पुण्यतिथी निमित्त, समाधी सोहळ्यानिमित्त आपल्या वस्तीवर हा चालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह. सप्त्याला किती वर्ष झाली माहित नाही, पण चालू आहे. आणि ते चालू असताना चालत 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 तू इतका, म्हणजे कसं आहे, ज्ञानोबा म्हणतात की फुले वेचिताची बहरू कळे असे आला. म्हणजे दिवसेदिवस प्रत्येक वर्षी याच्यामध्ये वृद्धी होताना दिसते. कशाच्या दृष्टीनं? सगळ्याच दृष्टीनं. विठ्ठल आज उत्सव जे लोक करतायत, जे महानुभाव करतायत, त्यांना खूप खूप धन्यवाद. का? त्याचे कारण आहे. उपनिषद असं सांगतं, श्रेयांसी बहुविघ्नानी. म्हणजे चांगल्या कामामध्ये खूप विघ्न असतात. चांगल्या कामामध्ये खूप विघ्न आहेत, तरी सुद्धा चांगलं काम जितकं चांगल्या प्रकारे करतात, याच्यासाठी जे करणारे आहेत ते किती चांगले असतील याच्यावर आपण तर्क करू शकतो. विठाला विठाला. त्यामुळं त्या चांगल्या कार्यामध्ये विघ्न खूप असतात, पण त्या विघ्नांना परास्त करून हा कार्य, हा उत्सव दिवसेंदिवस असा वाढत 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 चाललाय. आणि त्याला कारण आहेत. का? मी तुम्हाला सांगितलं की चांगल्या कार्यात मध्ये खूप विघ्न असतात, पण त्या विघ्नांना परास्त करून हे कार्य उत्तरोत्तर वृद्धिंगत जे करत असतात ते खरे महापुरुष असतात. ती खरी श्रेष्ठ माणसं असतात आपल्या समाजामध्ये. आणि असे श्रेष्ठ असणारे तुम्ही सगळे वस्तीवरचे, आणि या वस्तीवरच्या सगळ्यांना, म्हणजे तुम्हाला, आम्हाला, वैयक्तिक मला, असे असणारे गुरुवर्य हरिभक्तीपरायण बापू म्हणजे एकनाथ महाराज, एकनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव सुरू असतो. तुम्ही अतिशय जोमाने करता. त्याचबरोबर आमचे परममित्र गुरुबंधू म्हणजे गुरुवर्य आहेत तसे आमचे, ते राजू महाराज आहेत, नवनाथ महाराज आहेत, अण्णा आहेत, श्रीहरी आहे, सगळे येतात आपले गावकरी. सुंदर असे गोड पापात वाजवणारे ओम महाराज आहेत, रोहित महाराज आहेत. तुम्ही सर्व टाळकरी आहात. तुम्हा सर्वांच्या चरण मी नतमस्तक होतो. आणि आज एकादशी. काय? आज रात्रीच महाराजांनी सांगितलं आज काय आहे? एकादशी आहे. एकादशी महिन्यात किती असतात? 2 असतात. एकादशी कोणाची असते? देवाची असते. कोणाची असते? 2 एकादशी असतात, पण एक ते एकादशी देवाची असते, एक एकादशी संतांची. आणि आजची जी एकादशी आहे ती कोणाची आहे? संतांची. म्हणून संत पराभंग. विठाला विठाला. म्हणजे असं काय वाटणे वगैरे केले नाही, ही देवाची संतांची असं नाही. एक अलिखित नियम आहे. काय? महिन्याची जी एकादशी त्याला इकडे पंढरपूरला येतात, आणि परत जी त्याच्यानंतर जी एकादशी असते ते संतांना दिले, संतांकडे सर्वजण जातात. आज आषाढी वारी झाली, आणि आषाढी वारी करून ज्ञानोबराय, तुकोबराय, निवृत्त महाराज सगळे संत परतीचा प्रवास करत 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 आपापल्या स्थानी स्थानापन्न झाले. आपल्या स्थानी सगळे संत गेलेले. आजचे म्हणजे कालच गेले दशदशमीला. आज सगळे आपल्या संत आपल्या स्थानी गेले. ही संतांची एकादशी आहे, म्हणून म्हणलं आज संत पराभंग घ्यावा. विठाला विठाला. आपलं परम भाग्य महाराज, आपल्याला संतांचा उत्सव करण्याचं भाग्य प्राप्त होतं. गुरुवर्य सांगत असतात, आपलं परम भाग्य की आपण संतांच्या नंतर जन्माला आलो, आणि त्याच्याही पलीकडचं भाग की संतांचा उत्सव आपल्याला करण्याचा योग येतोय, हे आपलं खरं परम भाग्य. संतांचा उत्सव का करावा आपण? मी दरवर्षी कोणी सांगत असतो, काय? हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता की वसावे, म्हणून नावे ऐकावे त्याची सदा. आपण एक वस्तू हरवलेला आहोत, आपण एक गोष्ट हरवलेला आहोत आपल्या जीवनातली, आणि ती वस्तू, ती गोष्ट आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी आपण संतांचा उत्सव करायला पाहिजे. ती महाराज म्हणे, कोणती वस्तू हरवली आहे? आपण आपलं आत्मसुख हरवलेलं आहोत. आणि ते आत्मसुख, आपला आनंद, आपलं सुख, शांती जर कोणाकडून
जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असेल जीवनामध्ये तर आपण संतांचा उत्सव करायला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला या जगतामध्ये प्रत्येक मनुष्याकडे बघितलं ना तर प्रत्येक मनुष्य धावताना दिसतो. काय करताना दिसतो? प्रत्येक मनुष्य धावत असतोय. कशासाठी धावत असतोय? त्याची दोन कारण आहेत. कोणीही मनुष्य घ्या, तो धावताना दिसतोय, प्रयत्न करताना दिसतोय, कुठेतरी प्रवास करताना दिसतोय. का करतोय? का करतो? त्याचे दोन कारण आहेत त्याची. का? एक, त्याच्या धावण्याच्या पाठीमागची दोन कारण आहेत. कशासाठी धावतोय? बघा, एक तर मनुष्य धावत असतो ते म्हणजे प्राप्तीसाठी धावत असतो. कशासाठी धावत असतो? प्राप्तीसाठी धावत असतो. आणि दुसरा आणि अजून एका गोष्टीसाठी धावत असतो, तो म्हणजे भीतीसाठी धावत असतो. प्राप्तीपोटी धावणं आणि भीतीपोटी धावणं मनुष्याच्या धावण्याला कारण या दोनच गोष्टी आहेत. विठ्ठला विठ्ठला बाकीच्या अनेक गोष्टी त्या सगळ्या सोडून द्या, पण दोन गोष्टीसाठी मात्र मनुष्य धावत असतो. एक प्राप्तीपोटी आणि दुसरं धावणं आहे भीतीपोटी. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला कोणाची भीती आहे आणि आम्हाला कशाची प्राप्ती आहे? आपण बघा, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण धाव 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 करत असतो. लहान मूल सुद्धा हातपाय हलवतच असत आणि म्हातार मनुष्य झाला तरी माणूस हातपाय हलवतच असतो. शेवटच्या क्षणापर्यंत गेला तरी त्याची धडपड सुरूच असते. दोन गोष्टी, दोन कारणास्तव मनुष्याची धडपड सुरू असते. कशासाठी सुरू असते? तर पहिला जो विषय आहे, पहिल्या गोष्टीसाठी जो धडपड करतो मनुष्य, धावतो, ते म्हणजे प्राप्तीसाठी आणि भीतीपोटी. कशाची भीती आहे तुम्ही म्हणाल महाराज? आपल्याला प्रत्येकाला भीती आहे. कशाची भीती आहे? कशाची भीती आहे? कशाची? काळाची. हा, कारण काळाची भीती अशी आहे महाराज, हा काळ आपल्या पाठीमागे लागलाय आणि हा काळ इतका भयानक आहे. हा काळ कोणालाच ऐकत नाही. आपल्याला ऐकत नाही, आपल्या तर ऐकतच नाही, पण आपल्याला कोणी मदत करायला आले त्यांना पण चोर येतच नाही. हा, आपल्याला महाराज म्हणतात, काळाची ही उडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. महाराज भले भले आपल्याला सोडवू शकत नाही, आपण सुटत नाही, आपल्याला सोडवू शकत नाही. असा भीती, असा काळ आपल्या पाठीमागे लागलेले, मृत्यूचं भय, काळाचं भय आपल्या पाठीमागे लागलेलं आहे आणि त्या भीतीपोटी मनुष्य धावत असतो. कुणी याच्यातून सुटण्याचा प्रयत्न केला, या भीतीच्या पोटी सुटण्याचा प्रयत्न केला, कोणालाही सुटलं नाही महाराज. आतापर्यंत ज्यांनी प्रयत्न केले कोणाला जमलं नाही. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक ब्राह्मण होता. तो ब्राह्मण आपली स्नान संध्या करून सायंकाळच्या वेळी असा स्नान संध्या झाली आणि स्नान संध्या झाल्यानंतर स्नान संध्या करून आपल्या घरात परत दुसरं काहीतरी काम करू लागला. काम करत असताना अचानक काय झालं, त्या ब्राह्मणाच्या घराच्या, पूर्वीचा काळ होता, त्या घराच्या भिंतीच्या कडून एक सर्प आला. भला मोठा सर्प आला आणि त्या सर्पाने त्या
जो राजा होता, आपला जो ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणाचा एकुलता एक मुलगा होता. त्या एकुलता एक मुलाला दंश केला. कुणी? सर्पाने. दंश केल्यावर आता एखाद्या माणसाला जर सर्पाने दंश केला तर काय होतं? इतका भयंकर तो सर्प होता. क्षणार्धामध्ये तो त्या बाळाचा प्राण निघून गेला. क्षणार्धामध्ये ते बाळ मृत्युमुखी पडलं. मृत्युमुखी पडल्यानंतर आता काय करायचं? अतिशय क्रोध आला त्या ब्राह्मणाला. वास्तविक त्या ब्राह्मणाला क्रोध येत नाही, पण त्याला अतिशय क्रोध आला. आणि ती क्रोध आल्याबरोबर त्या ब्राह्मणाने काठी काढली आणि त्या सर्पाच्या पाठीमागे लागला. कशासाठी? याने माझ्या मुलाला मारले, मी याला सोडणार नाही. सर्प पुढे धावतोय, त्याच्या पाठीमागे ब्राह्मण काठी घेऊन धावतोय, त्याला मारण्याचा प्रयत्न करतोय. सर्प पुढं 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 पळत 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 जातोय, पण सर्प काय सापडत नाही. ब्राह्मण तसाच पळतोय. अचानक काय होतं? तिकडून एक सिंह येत असतो, गाय येत असते. काय येत असते? गाय येत असते. तो गाय बघतो, तो ब्राह्मण तो गाय बघतो. हा सर्प जवळ आहे, समोरून एक गाय येते. तेवढ्यात अचानक घटना घडते. तो जो सर्प होता ना, तो सर्प राहत नाही, तो सर्प वाघ होतो. काय होतो? वाघ होतो. आणि तो सर्प काय होतो? वाघ होतो. वाघ काय करतो? त्या गायीला पकडतो. गायीला पकडल्या बरोबर हा ब्राह्मण अवाकच होतो. अरे आता तर सर्प होता, सर्पाचा वाघ कसं काय झालं? बरोबर आहे का नाही? समजा तुम्ही असं रात्रीच एका ठिकाणी कुठं तर चालला, एखादं कुत्र्याचं पिल्लू दिसलं, कुत्र्यात परत मांजर होतं, मांजरात परत दुसरंच काहीतरी होतं. काय होतं? महाराज नुसतं ऐकलं तरी कसं तरी होतं. तर ब्राह्मणाच्या पुढे सगळ्या गोष्टी घडत होत्या. सर्पाचा वाघ झाला. वाघाने डरकाळी फोडली आणि गायला पकडून तिथं त्या गायला पण गद प्राण केलं. ब्राह्मण घाबरला, राग आला होता खूप. पण या सगळ्या घटना घडून त्या सर्पाचा वाघ झाल्या बघून ब्राह्मण घाबरला आणि ब्राह्मण म्हणाला, अरे बापरे काहीतरी विचित्र घटना. आणि विचित्र घटना बघितल्यावर मग तो ब्राह्मण म्हणायला लागला. थांबला तिथं तो ब्राह्मण अवाक झाला. आणि अवाक झाल्यानंतर त्या वाघाला वाचा फुटल्या. अरे ब्राह्मणा, कोणाच्या पाठीमागे लागतोय? तो म्हणला, तू माझ्या मुलाला मारले म्हणून मी तुझा पाठलाग करतोय. अरे मी तुझ्या मुलाला पण मारू शकतो, मी या गायला पण मारू शकतो, मी तुला पण मारू शकतो. तो म्हणला, माझ्या मुलाला मारू शकतो, गायला मारू शकतो, मला का मारू शकतो? कोण आहेस तू? तेव्हा सांगितलं, मी कोण आहे? काळ आहे. काळ. मी काळ आहे, त्यामुळे मी सगळ्यांचा ग्रास करत असतो. हे माझं काम आहे, मी करतोच म्हणे. मग ब्राह्मणाला थोडी युक्ती आली. ब्राह्मण म्हणला, तू माझ्या मुलाला मारलास, गाईला मारलास, मला सुद्धा मारणार आहेस? हो म्हणे, मारणार. सांग कधी मारणार आहे? म्हणे असं सांगायचं नसतं. असं सांगायचं नको, सांगू, राहू दे म्हणे. सांगत नाहीस ना कधी मारणार नाही, नको सांगू. पण कशाने मारणार हे तरी सांग. मुलाला कशाने मारलं? सर्पाच्या रूपाने मारलं. गाईला कशाने मारलं? वाघाच्या रूपाने मारलं. मला कशाच्या रूपाने मारणार आहे? तेव्हा त्याला सांगितलं, मी तुला मगरीच्या रूपाने मारणार आहे, लक्षात ठेव. असं जेव्हा त्या ब्राह्मणाला कळालं, ब्राह्मण महाराज, मगर कुठे राहते? झाडावर. पाण्यात राहते? पाण्यात राहते मग. बरं, पाण्यात तर पाणी. मगर पाण्यात राहते. ब्राह्मणाने ठरवलं, काही जरी झालं तरी चालेल, मगर असते कुठं? पाण्यात. पाण्याच्या जवळच जायचं नाही. विषय हा, जर आपण पाण्याच्या जवळ गेलो तर मगर येईल ना आपल्याला खाऊन टाकेल. बरोबर आहे का नाही? आपल्याला मारायचंय का? मारायचंय का तुम्हाला? तुम्हाला मारावंच वाटतं का? कुणालाच वाटत नाही महाराज. ज्ञानोबा म्हणतात, आगा मारा, बोल हा नसतं. कुणी मर म्हटलं तरी आपल्याला आवडत नाही. मारायला आवडेल काय कोणाला? तो ब्राह्मण म्हणला, अरे आपल्याला मारायचं नाही. मी प्रत्येकाची इच्छा असते मरू नये, पण मारावं लागतं, तो विषय सोडून द्या. पण ब्राह्मण म्हणला, आता आपल्याला माहित झालं कशापासून? मगरीपासून आपला मृत्यू होणार आहे. ब्राह्मणाने ठरवलं, काही जरी झालं तरी मगरीच्या तावडीत सापडायचं नाही. मग त्यांनी ठरवलं, जिथं पाणी असेल तिकडे तो जायचंच नाही. शेततळ असलं तरी जात नव्हता, विहीर कुठं जात नव्हता. का? कारण पाण्यामध्ये मगर असते आणि मगर आपल्याला नष्ट करणार आहे. मगरीच्या रूपाने काळ आपल्याला खाणार आहे. म्हणून तो काळाला चुकवण्यासाठी, मरणाला चुकवण्यासाठी तो पाण्याच्या जवळ जात होता. पण झालं काय? तो ब्राह्मण ज्या राज्यामध्ये राहत होता त्या राज्याच्या मुलाचा विवाह ठरला. आणि विवाह ठरल्यानंतर त्या ब्राह्मणाचं एक काम होतं काय?
तो ब्राह्मण रोज जायचा आणि त्या राजाच्या मुलांना शिकवायचा. आपलं जे काही शास्त्र वेद उपनिषद हे रोज शिकवायचं त्या ब्राह्मणाचं काम असायचं. थोडक्यामध्ये त्या राजाचा कुलगुरू होता तो बिचाराचा. आणि ब्राह्मणाला या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर त्या मुलांनी सगळं लग्न वगैरे राजाच्या मुलाचं ठरलं. सगळं ठरल्यानंतर मुलाला विचारलं राजाने, तुझी काय इच्छा आहे लग्नामध्ये? तो म्हणला, काही बाबा माझी काही इच्छा नाही, माझी फक्त एकच इच्छा आहे. काय? की मी ज्यांच्यामुळे या जीवनामध्ये तुमच्यामुळे आलो ही गोष्ट खरी आहे, पण ज्यांच्यामुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ आला, मनुष्याच्या जीवनाला खरा अर्थ कशाने येत असतो? तर ज्ञानाने येतो. मुलं झाली तुम्हाला, ते आडाणीच राहिलं तर तुम्हाला आवडेल का? नाही. खऱ्या अर्थाने जीवनाला अर्थ कधी येत असेल तर ते ज्ञानाने येत असतो. जे ज्ञान ज्या गुरुजींनी दिलंय, माझ्या जीवनात हा मंगल प्रसंग आहे. त्या मंगल प्रसंगी माझे गुरुजी उपस्थित असावं, माझी एवढीच अपेक्षा आहे. ते म्हणे, अरे काय सहजच येतील, त्याला एवढी काय मोठी अपेक्षा आहे? नाही म्हणे, माझी एवढीच अपेक्षा आहे. ते म्हणले ठीक आहे. लगेच राजाने ब्राह्मणाला निमंत्रण दिला. तुमच्या शिष्याचं लग्न ठरले, राजकुमाराचं लग्न ठरले आणि तुम्हाला लग्नाला यावं लागेल. ब्राह्मण म्हणला ठीक आहे ना, लग्न कुठे आहे? असं जेव्हा विचारलं तेव्हा सांगितलं मुलीकडे लग्न. आपल्याकडे मुलीकडे करतात, मराठवाड्यात मुलीकडे करतात, आपल्याकडे मुलाकडे करतात. त्यांनी सांगितलं काय नाही, ठीक आहे, पण एक राजेसाहेब माझी एक अडचण आहे. काय? मुलाचं लग्न आहे तुमच्या, माझ्या शिष्याचं लग्न, ही गोष्ट खरी आहे, पण मी या लग्नाला उपस्थित राहू शकत नाही. ते म्हणले का? अडचण काय तुम्हाला? म्हणे अडचण काही नाहीये, पण मी नाही येऊ शकणार. कारण असं होतं, कारण त्या मुलीच्या राज्यामध्ये जाण्यासाठी 2-3 नद्या पार करून जावं लागतं. पूर्वीच्या काळामध्ये तेव्हा काही गडकरी रोड करायला नव्हते, त्यामुळे काय फुलं नव्हती, नदीतून असा पायी प्रवास करावा लागायचं काठाकाठाने. त्यामुळे सांगितलं मी काय तुमच्या लग्नाला येऊ शकणार नाही. राजाच्या मुलाला ही गोष्ट कळाली. राजाचा मुलगा म्हणला, राजे बाबा, जर माझे गुरुजी लग्नात नसते तर मी लग्नच करणार. मग राजा म्हणला आता काय करायचं? राजाने ब्राह्मणाकडे गेला. म्हणे, अहो माझ्या मुलाचं चांगलं व्हावं असं वाटतं का नाही? तुमच्या शिष्याचं चांगलं व्हावं असं वाटतं का नाही? म्हणे वाटतं ना. मग तुम्हाला लग्नात तुम्ही जर लग्नालाच तुम्ही तयार नाही, मग काय करायचं? त्यांनी सांगितलं मला पण काय अडचण नाही, पण माझी खरी एक अडचण आहे. काय अडचण आहे? तर माझी अडचण अशी आहे की माझा जो मृत्यू आहे हा मगरीपासून आहे आणि मगर पाण्यामध्ये राहते आणि आपल्याला जाताना 2-3 नद्या पार करून जायचे. त्याच्यामुळे मी लग्नाला येऊ शकणार नाही, कारण नदीच्या जवळ मगर असेल, माझ्यावरती कधी झडप घालून मला नष्ट करू शकते आणि मला मारायचं नाही. आणि माझा मृत्यू हा मगरीपासून आहे, त्यामुळे मी येणार नाही. राजा म्हणला एवढीच अडचण आहे ना? हा म्हणे एवढीच अडचण. म्हणे एक काम करू, काय? स्पेशल तुमच्यासाठी जेवढी राजाला सेना नाही सुरक्षेसाठी तेवढी सेना मी तुम्हाला लावतो. मग काय अडचण आहे का? तो म्हणला नको, आहो मी आहे ना, माझ्यापेक्षा जास्त सुरक्षा रक्षक तुमच्या सेवेसाठी लाव, तुमच्या सुरक्षेसाठी लाव, काय काळजी नका करू. ब्राह्मणाचा नाविलाज झाला. आणि नुसतं एवढंच नाही करणार, मग तुम्हाला दक्षिणा दुप्पट नाही, तिप्पट नाही, 5 पट देऊ. शेवटी लोक आणि एवढी सुरक्षा भेटल्यावर थोडं पाणी सुटलं तोंडाला आणि ब्राह्मण तयार झाला. आता जायचं. मग त्या ब्राह्मणाच्या राजाला एवढी सुरक्षा नाही तेवढी त्या ब्राह्मणाला सुरक्षा. दर मजल करत 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 पायी प्रवास करत करत चालले. एक दिवस एका नदीच्या काठी त्यांचा मुक्काम पडला आणि मुक्काम पडल्यानंतर झोपले वगैरे, सकाळी उठले, ब्राह्मणाचं स्नान संध्या वगैरे झाले. दुसरे पुढे आता प्रवासाला जायचं. राणीच्या त्या जिथं मुलगी होती, राजकुमारी होती, त्या राज्यामध्ये प्रवेश करायचा नदी पार करून. तेवढ्यात त्या नदीच्या किनारी असणारे एक जंगल, त्या जंगलमध्ये एक भिल्ल राजा होता आणि त्या भिल्लाच्या राजाला खूप वर्षांनी म्हातारपणामध्ये मुलगा झाला होता. आणि मुलगा झाल्यानंतर त्या राजाची, भिल्लाच्या राजाची अशी इच्छा होती की मी खूप दान धर्म करावा, खूप दान धर्म करण्याची इच्छा होती. त्याला कुणीतरी सांगितलं होतं की हत्तीच्या मापाचं सुवर्णदान तू कर, तुझ्या मुलासाठी चांगलं आहे. कारण कसं आहे, स्नानाने आपल्या शरीराची शुद्धी होत, दानाने धनाची शुद्धी होत. अशा शुद्धीचे बरेच प्रकार झालं. तसं तू दान कर तुझ्या मुलाप्रिती अर्थ. मग तो भिल्ल राजा म्हणला आता दान कोणाला पण देता येत नाही महाराज. हा, सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून,
सगळ्यांना अन्नदान देऊ शकतो, पण द्रव्य कोणाला पण देता येत नाही. कोणतरी सत्पात्र असावं मगच त्यांना ते दान द्यावं. दान देण्यासाठी तो भिल्ल राजा इकडे तिकडे बघत होता. तेवढ्या त्याला हे सगळा लवाजमा दिसला, तिथं ब्राह्मण दिसला आणि तो भिल्ल राजा त्या ब्राह्मणाकडे आला, त्या राजाकडे आला आणि सांगितले की महाराज मला तुम्हाला दान द्यायचंय. तो म्हणला द्या की. तो म्हणला असं दान द्यायचं नाही, मग तुम्हाला खूप दान द्यायचंय. किती दान द्यायचंय? हत्तीच्या मापाचं सुवर्णदान तुम्हाला. हत्तीच्या मापाचं ठीक आहे म्हणले. त्या हत्तीचं माप, आता हत्तीचं वजन कसं करायचं? हत्तीचं वजन काय थोडं असतं का? कसं करायचं हत्तीचं वजन? तुम्हाला जर कोणी सांगितलं हत्तीचं वजन करा, काय करणार तुम्ही? पूर्वीच्या काळामध्ये पद्धत होती काय, एक नाव घ्यायची, नाव ती पाण्यामध्ये सोडायची, त्या नावेमध्ये हत्ती घालायची आणि हत्ती घालून नाव जेवढी बुडेल ना ती तशी खून करायची, तेवढं सुवर्ण त्या नावेमध्ये भरायचं. असं ठरलं. अशी युक्ती लढवली ती. त्याला सांगितलं ब्राह्मणाला तुम्हाला मी दान देणार, हत्तीच्या मापाचं सुवर्ण दान तुम्हाला देणार आहे, फक्त ते स्वीकार करण्याकरता तुम्ही नदीच्या काठाने. तो म्हटला मला दानच नको. का? अरे म्हणे बाबा जगजड धडपड सुरू आहे, तू परत मला नदीकडेच न्यायला लागला, मी नाही येणार, नको जा. तो म्हणला अडचण काय आहे? मग त्यांनी सांगितलं अडचण माझी अशी अशी आहे, मला मगरीपासून धोका आहे, त्यामुळे मी नाही येणार. तो म्हणला हो ब्राह्मण काका, मगरीपासून मगर काय करणार आहे तुम्हाला? तुम्हाला एवढी सुरक्षा रक्षक आहे, तुम्हाला तुमच्या राज्याच्या सुरक्षेवर विश्वास नाही का? जाऊ दे म्हणे, सोडून द्या. तुम्हाला मी दान देणार आहे, मी तुमच्या सुरक्षेची जिम्मेदारी घेतो. राजापेक्षा धापट सैन्य मी माझं सगळं भिल्ल सेना तुमच्यासाठी सुरक्षेसाठी लावतो. तुम्ही फक्त पाण्यामध्ये या, गोट्याभर पाण्यामध्ये या, संकल्प सोडा आणि तुमचं दान घेऊन परत या तुमचं. तो म्हणणार नाही, अहो मी तुमच्या राजाचं राहू द्या, तुमच्या राजाचं पण सुरक्षा रक्षक राहू द्या, पण पाण्यामध्ये अर्धा किलोमीटर पर्यंत सगळे सैनिक लावून ठेवतो म्हणे मी, काय काळजी करू नका. आणि ब्राह्मण काकाला नाविलाज झाला. राजा पण म्हणला घ्या की दान भेटायला आली आहे गंगा चालून, कशा लोक तिचा तुम्ही अनादर करता? लक्ष्मी चालून यायला लागले, का अनादर तुम्ही करायला लागले? ब्राह्मण म्हणला ठीक आहे जाऊ द्या, आता सुरक्षा एवढी सुरक्षा. तो भिल्ल म्हणला तुम्ही काही काळजी करू नका, पाण्यामध्ये सगळे माझे सैनिक उभा करतो. तुम्हाला पाण्यात मगरील असं वाटतं ना, असं एकदम असं चिटकून सैनिक उभा करतो आणि पाण्यामध्ये असे खूप दूर पर्यंत असे सैनिक असे उभा केले. कुणी? त्या भिल्ल राजाने. आणि ब्राह्मणाला सांगितलं या. ब्राह्मण तो पाण्यामध्ये आला, हातामध्ये पाणी घेतलं. कुणी? ब्राह्मणाने आणि त्या भिल्लाच्या राजाने हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प सोडला की मी माझ्या मुलाच्या प्रीत्यर्थ हे सुवर्ण दान त्या ब्राह्मणाला देत आहे. पाणी घेतलं त्या राजाने, भिल्ल राजाने. ब्राह्मणाच्या हातामध्ये पाणी सोडलं आणि पाणी सोडून त्या राजाचा, त्या ब्राह्मणाचा हात धरला त्या भिल्लाच्या राजाने. तो म्हणला अरे राजा, पाणी संकल्प सोडला, हात कशाला धरायला लागले? तो म्हणला हात कशासाठी धरायचा असतो? धरायचा असतो म्हणे. ब्राह्मण काका म्हणले का? अरे संकल्प सोडला, धरतोय कशाला हात? नाही म्हणे मी तुमचा हात धरायला आलोय म्हणे. अरे तू राजा आहेस म्हणे, तुम्हाला दान द्यायचे, तू हात काय पकडायला लागलाय? नाही म्हणला. ब्राह्मण काका तुम्हाला ओळखलं नाही का? ते म्हणे नाही ओळखलं. खरं? नाही म्हणे, मी भिल्ल राजा नाही म्हणे, मी कोण आहे मग? काळ आहे म्हणे, काळ मृत्यू आहे म्हणे, मी तुम्हाला मारण्यासाठी आलो. ब्राह्मण काका होते. ब्राह्मण काका म्हणजे तू फसवलंस मला. म्हणजे कसं काय? ठरलं काय होतं? तू काय सांगितलं होतं मला? मी तुला मगरीच्या रूपाने मारणार आहे, तू मला भिल्ल राजाच्या रूपाने आलंस? तू खोटा आहेस म्हणे, तू फसवलं. तो म्हणला भिल्लाचा राजा वेड आहेत म्हणे काका तुम्ही. अहो जो एका क्षणार्धामध्ये सापाचा वाघ होतो, तो एका क्षणार्धामध्ये माणसाचा मगर होणार नाही का? आणि असं म्हणला, ते जेवढे सैनिक होते ना महाराज ते सगळे माशे झाले आणि तो भिल्ल राजा होता तो मगर झाला, ब्राह्मणाला घेऊन गेला. विठ्ठला मला सांगा, त्या ब्राह्मणाने मृत्यूच्या जाळ्यातून, त्या काळाच्या तावडीतून सुटण्यासाठी किती प्रयत्न केले? चुकलं का ते? मरण चुकणार आहे का? काळाची भीती आपल्या पाठीमागची जाणार आहे का? जाणार नाही. काळ आपल्या पाठीमागे, काळाची भीती आहे. त्या काळाच्या भीतीसाठी मनुष्य जीवनामध्ये धडपड करतो. कोण कळत असतं? मला सगळेच करत असतात. आपल्याला एवढं काय गांभीर्य नाहीये, पण ऋषी मुनी, साधू संत हे कशासाठी पाठीमाग? त्या काळाच्या तावडीतून सुटण्यासाठी, या जन्म मरणाच्या तावडीतून सुटण्यासाठी तपश्चर्या करतात. आणि अजून एका गोष्टीसाठी मनुष्य धडपड करत असतो, म्हणजे प्राप्तीसाठी.
कशाच्या प्राप्तीसाठी धडपड करत असतो मनुष्य, कशासाठी धावत असतो? तर प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये काहीतरी प्राप्त करून घ्यायचं. काय प्राप्त करून घ्यायचंय माहित नाही, पण धडपड सुरू आहे. बघा, आपल्याला काय वाटतं, पैसा भेटावा. मग पैसा भेटला तर आपली धावधाव थांबते का? तुम्हाला पैसा पाहिजे होता, भेटला ना, मग आता तुम्ही थांबलं पाहिजे का नाही? थांबत नाही मनुष्य माझ्या. बरं, एखादा सत्ता, ज्याला सत्ता प्राप्त झाली तो तरी थांबतो का? तो सुद्धा थांबत नाही, त्याची पण धडपड सुरू आहे. माणसं मरायला लागली, जेलमध्ये गेले तरी अजून सत्तेची इच्छा असते. बरं, कुठं जायचंय, कुठं थांबायचंय काही माहित नाही त्यांना, पण त्याला धावणं एवढं माहिती. प्रयत्न करत राहतो माणूस, धावत राहतो, धावत राहतो, धावत राहतो. किती धावत राहतो मी तुम्हाला सांगितलं. लहान मुलापासून ते बघा म्हाताऱ्या मरायला टेकलेला माणूस सुद्धा धावत असतो. त्याला कुठं थांबायचं याचं ज्ञान नाहीये, पण धाव मात्र आयुष्यामध्ये सुरू आहे. किती मनुष्याने, मला सांगा, पैसा पैसा म्हणतो. अंबानी, अडाणी, त्यांच्या जीवनामध्ये काय कमी पैसा असेल का? मला सांगा, एवढा पैसा प्राप्त झाल्यानंतर यांचं जीवन थांबलंय का? त्यांची धाव थांबली आहे का? नाही थांबली. का? त्यांना अजून यावंच वाटत. अरे तुम्ही नाही, तुमच्या 50 पिढ्या बसून खातील तरी पण थांबा ना. आता नाही थांबत. का नाही थांबत? त्याचं एकच कारण आहे की त्यांची अजून परिपूर्णता झाली. त्यांना अजून असं वाटतं की आमच्या जीवनामध्ये आम्ही अपूर्ण आहोत, आम्ही आमच्या जीवनामध्ये पूर्ण झाले नव्हतो. बरोबर आहे. एकदा पोट जर तुडुंब भरलं तर माणूस खातो का? खातो का? नाही खात. का? कारण भरलंय. ज्या अर्थी मनुष्याची धाव सुरू आहे, माणसाचे प्रयत्न सुरू आहे, त्या अर्थी तो तृप्त झाला, त्याचं भरलं. मग मनुष्याच्या जीवनातली हाव कशाने तृप्त होईल? मनुष्याचं जीवन कशाने थांबेल? जीवनातली ही जी धावाधाव आहे ती कशाने थांबणार आहे? तर भीतीपोटी थांबतो ते काही ते बघितलंच आपण. पण दुसरी एक गोष्टीसाठी धावतो, तो म्हणजे प्राप्तीसाठी. असं काय प्राप्त करून घ्यावं मनुष्याने की आपल्या जीवनामधली धाव संपेल? काहीतरी प्राप्त. कसं आहे, ज्या अर्थी माणूस धावतोय ना त्या अर्थी काहीतरी त्याला प्राप्त करून घ्यायचं. ही तर गोष्ट खरी आहे का नाही? बरोबर आहे का नाही? ज्या अर्थी धावतोय त्या अर्थी त्याला काहीतरी पाहिजे. बरोबर आहे. आणि ती वस्तू प्राप्त झाली का तो थांबत असतो. कोणी मनुष्य, आपण सकाळी उठल्यानंतर घरातून बाहेर पडतो, कुठपर्यंत जातो? आपलं जे दिवसातलं जे काय लक्ष असेल, जे आपलं ध्येय असेल, ते ध्येय प्राप्त झालं का मनुष्याचं दिवसभरातली धाव थांबतो. तसं आयुष्यातली ही धाव कधी थांबणार आहे? तर आपल्याला एका वस्तूची अपेक्षा आहे, ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर आपलं जीवन थांबणार आहे. ती कुठली वस्तू आहे की ती प्राप्त झाल्यानंतर आपलं जीवन थांबणार आहे याचं आपल्याला ज्ञान नाहीये. आणि याचं ज्ञान करून देण्यासाठी खरं साधू संतांचा अवतार आहे. विठ्ठला विठ्ठला. साधू संतांनी जीवनामध्ये येऊन एक समाजाला हे दाखवून दिलं काय, की तुमच्याही जीवनातली धाव संपू शकते, तुमचंही जीवन तृप्त होऊ शकतं, तुमचंही जीवन निश्चित होऊ शकतं. तुम्ही हे करा. काय करा? तर आम्ही जे केलं, संतांनी जे केलं ते जर केलं तर. कारण का? त्यांच्या जीवनातली धाव संपली होती. साधू संत कोणाला म्हणायचं? संत कोणाला म्हणायचं? ज्यांच्या जीवनातली धाव संपली आहे त्यांना संत म्हणायचं. कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडलिया धावा धावा तृष्णेची. महाराज म्हणतात मी माझ्या विसाव्याला पोहोचलो. अण्णा आले कवट्यावरून, पंढरपूरला गेले असतील, प्रवास करत 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 आले आणि इथं त्यांनी विसावा घेतला. का? त्यांना इथं यायचं होतं, इथं आलं तर त्यांना विसावा प्राप्त झाला. तसं या जीवनाला कधी विसावा प्राप्त होणार आहे महाराज? महाराज म्हणतात की कुंडलिया धावा तृष्णेची. जीवनातली तृष्णा, जीवनातली अपेक्षा, जीवनातली इच्छा, वांछा ही जेव्हा परिपूर्ण होईल तेव्हा आपलं जीवन परिपूर्ण होईल. विसाव्याला शांत होईल. माणसं मरतात
शरीर शांत होतं पण माणसाच्या तृष्णा शांत होत नाही. उलट एक सुभाषित आहे, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. मनुष्य जीर्ण होतं पण माणसाच्या आशा तृष्णा जीर्ण होत नाही. उलट हा जसा जसा म्हातारा होतो तसा यांच्या आशा अपेक्षा तरुण 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 होत जातो. कशामुळे होत हे? याचं एकच कारण आहे की ह्यांच्या जीवनामध्ये अतृप्ती. मग मनुष्याचं जीवन कशाने तृप्त होतं? कशाने तृप्त होतो? प्रत्येकाला धाव आहे, प्रत्येकाची धाव. आपल्याला ज्ञान नाहीये, आपलं धावणं आहे, पण आपला शेवट कुठं होणार आहे, आपण कुठं थांबायला पाहिजे, आपण कुठं गेलं तर आपली तृप्ती होणार आहे याचं आपल्याला ज्ञान नाही. धाव मात्र त्याच गोष्टीसाठी, आनंदासाठीच आहे. आनंद म्हणजेच देवासाठी, देव भगवत प्राप्तीसाठी आहे, सुखासाठी आहे. सुख म्हणजेच भगवत प्राप्ती. याचं ज्ञान नाहीये पण मात्र धाव सुरू आहे. धाव मग मनुष्याला कधी, ते धावणं कधी संपणार आहे आयुष्यातलं? तर मनुष्याच्या जीवनातलं जे धावणं आहे, माणसाच्या जीवनातले जे प्रयत्न आहेत, माणसाच्या जीवनातली जी घाटाटोप आहे, ही भगवत प्राप्तीनीच मनुष्याला हे सगळं थांबणार. कुणी पण बघा ना, लहान बघा, तरुण बघा, वयस्कर बघा, म्हातारा बघा, कुणी बघा, जीवनामध्ये त्यांची कशी आस आहे, रुकरुक आहे, धडपडणं आहे. आणि हे सगळं थांबणार आहे. हे सगळं धडपड, हे सगळं भगवत प्राप्ती. भगवंताची एकदा प्राप्ती झाली जीवाला की सगळं शांत होतं. कसं? नदी वाहत राहते का नाही? तिच्या जीवनामध्ये बघा, काटे येऊ द्या, गोगळ येऊ द्या, घाण येऊ द्या, काही पण येऊ द्या, ती धावत राहते. कुठपर्यंत धावते ती? जोपर्यंत समुद्रात जात नाही तोपर्यंत ती धावत. समुद्रात गेल्यावर का थांबते? का थांबते? त्याचं एकच कारण आहे, ती तिथून आली होती म्हणून तिथे गेल्यावर थांबते. तसं आपलं जीवन परमात्म्याच्या जवळ केवळ का थांबतं? कारण परमात्म्यापासून आपण आलो आहोत आणि परत परमात्म्याजवळ गेल्यानंतर आपलं जीवन परिपूर्ण होतं. जोपर्यंत नदी किती पण हिंडू द्या महाराज, तिला परिपूर्णता नाहीये. ती सगळ्या पृथ्वीवर फिरत राहिली म्हणून तिला परिपूर्णता येत नाही. ती जेव्हा अवघ्या झाल्यावर मी एकमन. ते गंगेचं धावणं समुद्राला प्राप्त मिळाल्यानंतर पूर्ण होतं महाराज, थांबतं. तसा आपल्या जीवनाचा प्रवास हा परमात्म्याला जेव्हा आपण प्राप्त होतो तो भला माझा बहु गोड झाला. कशाने? आलो निजाच्या माहेरा, भेटे रकुमाईच्या वरा. मी माझ्या माहेराला आलो. माहेर म्हणजे काय? आपण आता हे सगळ्या सासूरवासिनी असल्या, त्यांचं माहेर कोणतं आहे? या जिथून आल्या ते त्यांचं माहेर. तसं आपलं माहेर कोणतं आहे? सगळ्यांचं. आपण जिथून आलो ते आपलं माहेर. आपण कुठून आलो? आपण परमात्म्यापासून आलो. भगवान सांगतात की ममैवांश जीव लोके जीव
हे सगळं जगत महाराज परमात्म्यापासून निर्माण झाले. मग त्या परमात्म्यापाशी जाणं म्हणजे ते खरं आपलं माहेर. ह्या माहेराला गेल्यावर यांना आनंद होतो, खरं आहे का नाही? यांना माहेराला गेल्यावर आनंद होतो. मग आपणही आपल्या माहेराला गेल्यावर आपल्याला दुःख होणार आहे का? हा, परमानंद होणार आहे महाराज. आपल्याला परमानंद होणार आहे. कधी? साधारण व्यवहाराच्या माहेरात गेल्यावर इतका आनंद होतो महाराज. आपण जर त्या खऱ्या माहेरात जाणार मग किती आपला परमानंद नाही होणार का? होणार. आपलं जीवन परिपूर्ण होणार आहे. मग आपलं जर जीवन परिपूर्ण करून घ्यायचं असेल तर आलो निजाच्या माहेरा भेटे रकुमाईच्या वरा. त्या रकुमाईच्या वराला पंढरीश परमात्म्याला पांडुरंगाला भेटणं, परमात्म्याला भेटणं म्हणजे आपल्या जीवनाची इति करते आपलं जीवन पूर्ण होणार. महाराज आम्ही जीवनामध्ये खूप धावधाव केली. आम्हाला आता आमच्या जीवनाचं म्हणजे इतकं धावलोय आम्ही, आता आम्हाला विश्रांतीची गरज आहे. आम्हाला विश्रांती जर प्राप्त करायची असेल, आमचं धावणं जर खुंटवायचं असेल, थांबायचं असेल तर आम्ही काय करायला पाहिजे? तर तुम्ही भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे. मग महाराज ठीक आहे, बस झालं, आता खूप केलं आम्ही, खूप संसार केला, खूप धावाधाव केली, आता आम्हाला धावायचं नाही. आता आम्हाला विसाव्याला प्राप्त व्हायचं, आम्हाला शांत व्हायचंय, आता आम्हाला आनंदाला प्राप्त व्हायचंय. मग काय करू आम्ही? तर तुम्ही भगवत प्राप्ती करून घ्या. पण ती भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? त्या भगवंताची प्राप्ती आम्हाला कशी होईल? तुम्हाला जर महाराज म्हटले तर भगवंताची जर प्राप्ती करायची असेल तर ते अशी तशी तुम्हाला होणार नाही. मग तुम्हाला भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला संतांना शरण जावं लागेल. आणि संताला का शरण गेल्यानंतर तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हे नाथ महाराज अभंगाच्या हरिप्राप्तीची उपाय, हरिप्राप्तीची उपाय, हरिप्राप्तीची प्राप्तीची उपाय, धरावे संतांचे ते पाय. तुम्ही काय करायचं? तुम्हाला जर भगवंताची हरीची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर धरावे संतांचे ते पाय. तुम्ही संतांना शरण जा आणि संतांना का शरण गेले तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. आणि भगवंताची का प्राप्ती झाली तर तुमचं जीवन कसं होईल? परिपूर्ण होईल. आपल्याला जर आपल्या जीवनाची परिपूर्णता, आपलं जीवन जर सुखमय आनंदीमय जर करायचं असेल तर आपण भगवत प्राप्ती करून घेतली पाहिजे. आणि ती भगवत प्राप्ती करण्यासाठी आपण संतांना शरण गेलं पाहिजे. संतांना शरण गेलं का भगवंताची प्राप्ती होते. तुम्ही म्हणाल महाराज संतांना शरण गेल्याने भगवंताची प्राप्ती कशी होईल? अहो, भगवत प्राप्तीसाठी शास्त्रांनी किती सांगितले आहेत गोष्टी. नामस्मरण करा, योग, या किती 6 शास्त्र, 18 पुराण, ही सगळी कशासाठी निर्माण झाले? भगवत प्राप्तीसाठी. भगवंताच्या प्राप्तीसाठी मल विक्षेप पारून हे दोष नष्ट करावे लागतात. बरोबर आहे की नाही? हे दोष नष्ट करावे, मग आपलं श्री गुरु भेटणार, ते आपल्याला तत्वबोधाचं आपल्याला उपदेश करणार, मग भगवंताची प्राप्ती होणार. अहो, ते जाऊ द्या, योग करावं लागेल भगवत प्राप्तीसाठी. किती साधन आहेत? ही सगळी साधनं भगवंताच्या प्राप्तीसाठी आहेत महाराज. अनेक प्रकारची साधनं भगवत प्राप्तीसाठी शास्त्रांनी सांगितले, साधू संतांनी सांगितलेले. ही सगळी शास्त्र सोडून तुम्ही सांगता की नुसतं संतांकडे हे करा, तुम्ही संतांना शरण जायचं. नाना साधनाच्या केल्या खडता
नाना साधनाच्या केल्या खटपटा, अनेक प्रकारच्या साधनाचे आम्ही प्रयत्न केले. कशासाठी? भगवत प्राप्तीसाठी. त्यांनी महाराज होणार, तुम्ही सांगता की नुसतं संतान जवळ जा तुम्हाला भगवंताची प्राप्ती होऊन जाईल. असं कसं काय? ही बाकीची साधनं करावी लागणार नाहीत का? तुम्ही नुसतं सांगता की संतांच्या जवळ जा, ही बाकीच्या साधनांचं काय? तेव्हा महाराज म्हणले, अरे तुम्ही संतांना शरण गेले, तुम्ही संतांचे चरण धरले का बाकीची सगळी साधनं घडतील, बाकीची अन्य साधनं करायची गरज भासणार नाही. तुम्हाला साधन करायची की भगवत प्राप्ती पाहिजे? काय करायचं? पगार मिळण्याशी कारण. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. तुम्ही बागेत जा, नाही तर बागेत जाऊन काम करा, नाही तर दुसरं काहीतरी करा. पगार भेटला ना विषय कट झाला. तसं तुम्हाला अन्य साधनं करायची की भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. अहो भगवंताची प्राप्तीच करून घ्यायची, पण भगवंत प्राप्तीसाठी भगवत प्राप्तीसाठी किती साधन आहेत, त्या साधनांचं काय? महाराज म्हटले त्याची काही गरज नाही, त्याची तुम्ही काही काळजी करू नका. संतांची तुम्ही संतांना शरण गेले का बाकीची सगळी साधनं त्याच्यामध्ये होऊन जातील. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या साधने तुटती भावाची बंधने. अहो तुम्ही संतांना काय एकदा शरण गेल्यानंतर ते सगळी साधनं घडली जातात. तेने साधती साधने, साधन नाही म्हटलं, साधने, सगळी साधनं त्याच्यामध्ये येऊन जाते. नुसतं एवढंच का नाही, तुटती भावाची बंधने. आणि साधना, साधन केल्यानंतर जे भवबंधन, मुक्तीचं जो साधनाचं जे साध्य आहे ते साध्य सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्या जीवनातलं भवबंधन सुद्धा नष्ट होऊन जाईल आणि सगळी साधनं सुद्धा तुमच्या जीवनामध्ये घडतील. कधी पण? संतांना शरण गेल्यानंतर. संतांना काय एकदा शरण गेलो ना महाराज तर या सगळ्या गोष्टी घडतात. संतांना शरण गेल्यानंतर भगवत प्राप्ती होतीच, अन्य साधनं करायची गरजच नाही. संतांना एकदा तुम्ही शरण गेले का बस झालं. एक घडलेला प्रसंग तुम्हाला सांगतो. उत्तर प्रदेश मधली एक घटना आहे. एका उत्तर प्रदेश मध्ये एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक कुटुंब होतं, परिवार होता. त्या परिवारामध्ये एक माणूस होता. लहान होता, लहानाचा मोठा होत झाला, पण त्याला एक सवय होती. काय? खायची खूप सवय होती. किती खायचं, किती खायचं नाही, त्याला जेवढं दिलं तेवढं सगळं खातच राहायचं. तो खातच राहायचा. किती खायचा तो? त्याच्या खात्यात जेवढं होतं तेवढं तो नुसता खात राहायचा. त्याला दिवसभर खात राहायचं, तरी तो दिवसभर खात राहायचा. आणि खाताना तो काय म्हणायचं माहितीये? दाणे दाणे पेली का आपण काय म्हणतो. आम्ही मगाशी फराळ करून येत होतो त्यावेळी आपलं कोण होतं, ते म्हणायला लागले की महाराज आम्ही ते ड्रॅगन फ्रूटच्या बागेत गेलो, एक सुद्धा तिथं नाहीये, एकच सापडलं महाराज, एकच सापडलं. ते म्हणायला लागले की दाणे दाणे पेले काय खाणेवाले का नाही. तो तसं नव्हता म्हणत. मग तो म्हणायचा दाणे दाणे पे नाही म्हणत होता, तो पोते पोते भरली काय खाणेवाले का नाही असं म्हणत. त्याला एवढं लागायचं, इतकं त्याला खायला लागायचं. घरचे वैतागले महाराज. काम धाम झिरो, खाण्याला मात्र फारच नाही.
आमाप खायचा. वैतागून गेले, घरच्याने हाकलून दिलं त्याला. तुला खायचंय ना, कमवत काहीच नाही, नुसतं खायला असं कसं काय? वैतागलं, घरच्याने हाकलून दिलं. तो म्हणलं ठीक आहे, नाहीत खायला देत. घरचे हाकलून दिल्यानंतर तो चालला. असा धष्टपुष्ट होता, असा भला मोठा बिचारा. जात असताना रस्त्याने असे एक नदी होती, नदीच्या किनारी एक साधू बाबा बसले. साधू बाबाला बघितलं, ते पण आता साधू बाबा असे मस्त खाऊन पिऊन असे गुबगुबीत होते. ते म्हटला, हे साधू बाबा सुद्धा मस्त जरा खाते पिते घरचे दिसतात, त्यांचा जरा आश्रम चांगला दिसतोय. तेवढे त्यांचे शिष्य आले 5-50, ते पण असे मस्त खाऊन पिऊन असे गुबगुबीत होते. ते म्हटलं, अरे हे पण गुबगुबीत दिसतायत, त्यांचा शिष्य परिवार पण गुबगुबीत दिसतोय, त्या अर्थी ह्याच्याकडे चांगला असेल. म्हणून तर त्या साधूकडे गेला. साधूकडे गेलं, दर्शन वगैरे घेतलं. आणि दर्शन घेतलं त्याला साधू विचारलं, कोण आहेस, कुठून आलास तू? त्यांनी सांगितलं, काय नाही म्हणे महाराज, मी असंच चाललो होतो म्हणे, तुमचं दर्शन झालं आणि तुमचं दर्शन झाल्यानंतर म्हणलं तुमचं दर्शन घ्यावं आणि तुमच्या सानिध्यात राहावं. तो म्हटलं, सानिध्यात राहणार असं राहता येणार नाही म्हणे, मग तुला चेला बनावं लागेल. ते म्हणे चेला, ठीक आहे म्हणे काय तू काय शर्त काय आहे म्हणे? काय नाही म्हणे, माझा चेला बनायचं म्हणे, तुला काय लागेल ते देतो. ते म्हणे नक्की? हो म्हणे, तू काही माग, तुला सगळं देतो, फक्त आपलं काय बनायचं, शिष्य बनायचं. आजकाल असं बरंच चालू होणार. तुम्ही काही करा, काही खा, काही प्या, फक्त काय करा, आमची चेले बना. विठ्ठला विठ्ठला. त्यांनी सांगितलं, तू काही करायचं नाही, फक्त माझा चेला बन, तुला बाकी सगळी जिम्मेदारी माझी. तो म्हटला, हे सगळे धष्टपुष्ट दिसतात, आपलं काम होऊन जाईल. चेला झाला, काय करायला लागल, हे कपडे टाकून दे. लगेच तुळस आणली, तुळशीची माळ गळ्यात घातली, रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घातल्या, कपडे दिले, लुंगी आठवे लावायला दिली. दिल्यानंतर मग जवळच आश्रम होता, आश्रमामध्ये गेले, राहायला लागला. आश्रमामध्ये मग गेल्यानंतर काय, साधूबाबाला काय कमी मिळालं, सगळं भरमसाठ होतं. भरमसाठ असल्यानंतर रोज तिथं पंक्ती वगैरे, अन्नदान वगैरे व्हायचं. अन्नदान दिवसामधून 4-5 पंक्ती व्हायच्या. त्यांनी सांगितलं, गुरुजी आपल्या ते अन्नदान होतं ना म्हणे मला खूप खायला लागतं. अरे खा म्हणे, किती पण काय, अन्नदानच आहे, काय कमी. ते म्हणे आपल्या पंक्ती किती बसतात? म्हणे रोज 4-5 पंक्ती तरी होतात. म्हणे मी 5ही पंक्तीला बसलो तरी चालेल का? ते म्हणे अरे हे जरा खावा तरी. म्हणे ठीक आहे बस. आता साधूला काय, ते 5 पंक्तीला बसलो काय, खुशाल बस म्हणे, काय अडचण नाही. तो म्हटला बसू, बस. खायला लागला. असे दिवस चालू, 10-12 दिवस झाले, 14 दिवस झाले आणि 15वा दिवस उजडला. 15वा दिवस उजडल्यानंतर रोज सकाळी उठल्यानंतर काय लगेच भांड्याची खडपडाट असायची. रोज काय हे करा ते करा अशी गडबड असायची. पण त्या दिवशी सगळं सामसूम. जे आचारी स्वयंपाक करणारे होते ना, ते पण अशी हातामध्ये माळ घेऊन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक जणांनी काउंटर घेतलं, तो पण म्हणतात विठ्ठल 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 विठ्ठल. ते म्हणलं आज काय सुतक पडले, काय सगळं व्यवस्थित आहे, कोण काय रडत नाही, काय नाही. आज काय एवढं सगळं सुकाट दिसायला लागलं. तो गुरुजीकडे गेला डायरेक्ट. गुरुजी अहो तुम्ही तर म्हणले तर रोज, पण त्यात आज काय नेमकं झालंय काय आज? ते म्हणले काय नाही, आज काय झालं नाही. म्हणजे मग सगळं सामसूम आहे आज. म्हणजे कुठं सामसूम आहे, सगळं व्यवस्थित आहे की? अहो तसं नाही, आता सामसूम म्हणजे ह्याला खायचं काय नव्हतं, त्यामुळे ह्याला सामसूम वाटत होते, कारण प्रत्येकाचा विषय वेगळा असतो. तो म्हणला सगळं शांत आहे. मग त्यांनी सांगितलं अरे आज एकादशी, आणि एकादशीला आमच्या इथं अन्नदान नसतं. मग म्हणे फराळ पण काय नाही म्हणे आज निर्जला एकादशी आहे म्हणे, निर्जला एकादशी करायची असते. ते म्हणला गुरुजी असं आपलं ठरलं नाही. अहो तुम्ही जर मला जर खायला जर नाही दिलं ना, तर मी तुमची द्वादशी पर्यंत राहणार पण नाही. तुमची द्वादशीचा प्रसाद घ्यायला मी शिल्लकच राहणार नाही म्हणे. मला काय तर खायला द्यावं लागेल. ते म्हणे आश्रमात जमत नाही. अहो म्हणे तुम्हाला जमत नाही, पण मला त्याच्या वाचून जमत नाही. असं काय करायचं? तुम्हाला जमत नाही आज ठीक आहे, पण मला त्याच्या वाचून जमत नाही. ते म्हणे एक काम करू. काय? आश्रमाच्या बाहेर नदीच्या काठावर जायचं. तुला जेवढं काय लागेल तेवढं तू घे, तिकडं जा, तिकडं खा, टांगूळ करून नसेल. हा म्हणजे आपलं कोरडा शिदा. तो म्हणला चालेल. कारण का? कारण हे नाही खाल्लं तरी ह्याचं काही जमतच नव्हतं महाराज, याला खायला नुसतं पाहिजे होतं. तो म्हणला ठीक आहे. त्यांनी सगळा त्या भोजनालयामधून सगळा शिदा घेतला, नदीच्या काठावर गेला. नदीच्या काठावर जाऊन त्यांनी एकच सांगितलं, एक तर आश्रमात आज आम्ही काय बनवत, पण एक नियम आहे आश्रमाचा. काय? देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय काय खात
महाराज आपल्या इथं बघा ना किती छान पद्धत आहे. पंगत कुठं पण असू द्या, नैवेद्य आल्यानंतर मगच पारायण बंद करा, मगच कीर्तन सोडा, आहे का नाही? तसं त्याने आश्रमात पण असाच नियम होता. देवाला भोग लावल्याशिवाय तू खायचं. तो म्हटलं काय करावं लागतं, भोग नेमकं काय करायचं? काय नाही म्हणे, सगळं जेवण बनवायचं, बनवल्यानंतर देवाला बोलवायचं, देवाला नैवेद्य द्यायचा, आणि देवाला नैवेद्य दिल्यानंतर तू खायचं. तो म्हटलं एवढंच आहे ना, ठीक आहे म्हटलं देतो, ठीक आहे. मग एकादशीला हा नदीच्या काठी गेला, सगळं सरपण गोळा केलं, सगळ्या गोष्टी केल्या आणि जेवण बनवलं. जेवण बनवले का ताटामध्ये घेतलं, एक ताट देवासाठी बनवलं, एक ताट आपल्यासाठी बनवलं, आणि बनवल्यानंतर आता खायचं. पण गुरुजीचे शब्द आठवले, देवाला नैवेद्य दाखवलंच नाही अजून. नैवेद्य म्हणजे ह्याला असं वाटतं की देव प्रत्यक्ष देऊन खातोय मग आपण खायचं, असं त्याची भोळा होता तो विचार. तो देवाला म्हणाला, देवा या लवकर फराळ करा म्हणे, जेवण करा, तुम्ही जेवल्याशिवाय मला खाता येत नाही. कारण गुरुजीने एक नियम घातलाय मला, काय? देवाला दिल्याशिवाय तू खायचं. काय करायचं? देव आता देवाला प्रार्थना करायला लागला, विनवण्या करायला लागला, असा देव थोडाच रिकामा यायला. तो म्हणला, त्याला एकतर भूक इतकी पोटामध्ये आग उसळली होती, एकतर सगळा स्वयंपाक बनवायचं कधी बाप जन्माला माहित नव्हतं. सगळं एकतर आयुष्यात पहिल्यांदा बनवलं होतं, बनवून तो परेशान झाला होता. भूक लागली होती मुलगाची, आणि गुरुजीने सांगितलं की देवाला दिल्याशिवाय खायचं नाही, आणि खायला देवाला द्यायला देवच येईना. काय करायचं चिंता पडली, देवाला विनवण्या करायला लागला, देव काय येणार. गुरुजीचं वचनही मोडायचं नाही. गुरुवर अपार श्रद्धा होती त्याची, आणि त्यांनी सांगितलं आता काय करायचं. त्याने म्हणे काही करायचं नाही म्हणे, देवा जर तू आला नाहीस तर बघ हा दगड आहे, हा दगड मी डोक्यात मारून घेतो आणि मी गरम प्राण होतो. तो म्हणला देव 1 2 3, देव आलाच नाही. सरळ दगड उचलला आणि वर फेकला आणि खाली मुंडकी घातलं. देवाने वर डोक्यात पडणार तेवढा देवाने वरच्या वर दगड धरला, साईडला गेला, म्हणजे पागल झाला का, थांब थोडा यायला काय दम दिला आहे का नाही तुला, बस म्हणे आपण जेवण करू. साक्षात भगवान प्रभू रामचंद्र आले महाराज, आणि दोघांनी छानपैकी जेवण केलं. जेवण केल्यानंतर काय झालं, पुढची एकादशी आल्यानंतर गुरुजीने सांगितलं आश्रमात काय बनत नाही. मग म्हणे तुझा शिदा घे आणि ये. कुठं नदीच्या किनारी परत गेला, आणि परत गेल्यानंतर परत स्वयंपाक बनवला, देवाला आवाहन केलं. देवाला माहित होतं जर नाही गेलो तरी दगड डोक्यात मारून घेतं, काय खरं नाही. मग देव गेला, देवाला आवाहन केल्याबरोबर देव आला. पण देव जाताना सीता माता म्हणलं, का हो महाराज गेल्या एकादशीला कुठे गेले होते तुम्ही? एकटेच न जाता मला सोडून कसं काय? हे मला सोडून जाणं योग्य नाही महाराज. कारण का म्हणे मी तुम्हाला एकटं कधीच सोडलं नाही. अहो इतकं मोठं वनवासाचा प्रसंग होता, त्या वनवासामध्ये मी तुम्हाला सोडलं का? नाही. जेव्हा भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला चालले होते तेव्हा सीता मातेला म्हणत होते की सीते तू राजकुमार आहेस, तुझा पाय जमिनीला कधी लागला नाही, तू वनामध्ये येऊ नको. तेव्हा सीता माता म्हणली नाही महाराज, तुम्ही जिकडे जात तिथं मी येणार. ते सीता माता खूप छान, ते गीत रामायणामध्ये गीत आहे बघा, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. जिथं राघव असतील तिथं मी असतील. गेल्या एकादशी तुम्ही कुठे गेले होते म्हणे? अगं म्हणे माझा एक भक्त आहे, त्या भक्तासाठी जावं लागतं म्हणे. तुम्ही एकटे नाही जायचं, मी पण येणार. पण सीता माता आल्या. सीता माता आल्यानंतर यांनी काय केलं, दोघापुरतं बनवलं होतं, पण झालं काय, 3 जण आले. मग देवाला विचारलं, देवा कोण आहे? अरे म्हणे माझे अर्धांगिनी. मग आता देवाला जीव घालायचं त्याच्या अर्धांगिनी लोक शिवणं योग्य आहे का? योग्य नाही. मग ते सगळं बनवलं, त्या दोघांनी खाऊन घेतलं. कुणी? भगवान प्रभू रामचंद्र आणि सीता मातेने दोघांनी खाऊन घेतलं. हा बिचारा उपाशीत राहिला. याची चांगलीच एकादशी गेली. दुसऱ्या दिवशी गेला, परत पुढची एकादशी आली. पुढची एकादशी आल्यानंतर यांनी बनवलं, पण गुरुजींना सांगितलं गुरुजी आता 3घांचं जेवण द्यावं लागतं. आणि म्हणे असं कसं काय? त्यांनी सांगितलं, अहो तुम्ही सांगितलं नुसतं देवाला जीव घाला, पण देव नुसतं येत नाही, देवाबरोबर देवी पण येते म्हणे, तिला पण खाऊ घालावं लागतं म्हणे. आता गुरुजीला वाटलं मजा करत असेल, भूक वाटली असेल. कसं आहे आपल्याला एरवी भूक लागत नाही महाराज, पण एकादशी असल्यावर लय भूक लागणार, तुमचा अनुभव. तसं त्याला झालं असेल. मग गुरुजी 2 तिघांचं म्हणतात द्या रे म्हणे, देऊन टाका. 3घांचं जेवण घेतलं.
तिघांचं जेवण घेतल्यानंतर यांनी बनवलं, देवाला आवाहन केलं. हे दोघं जेव्हा निघाले, यांनी आवाहन केल्यानंतर, तेव्हा लक्ष्मणजी म्हणली दोघं नवरा बायको कुठं जातात? अरे वनवासाला यांच्या बरोबर मी होतो आणि वनवासाच्या वेळी मी, आणि आता कुठं दोघं चाललेत? देवा म्हणे कुठं? आई साहेब कुठं चाललेत? अरे म्हणे आम्ही भक्ताकडे चाललो. मग तुमच्या भक्ताकडे मला पण करून द्या दर्शन, चला मी पण येतो. पुढच्या वेळेस हे तिघं त्या भक्ताकडे आले, येऊन बघतोय तर हाक म्हणायला लागला. अरे पहिल्यांदा एकटा आला, परत दोघं आला, तर हे तिघं आलेत. मग ह्याने जेवण किती जणांचं बनवलं होतं? मग आता देवाबरोबर देवाचा भाव आला. देवाच्या भावाला आपल्याच घरी पाहुणा कोण अचानक वाटला, उपाशी होतो का आपण उपाशी राहतो. तसे या तिघाला ह्याने जीव घातलं. त्याची दुसरी पण एकादशी चांगलीच याला एकादशी घडली. परिणाम असा झाला, चौथ्या एकादशीला गेला. चौथ्या एकादशीला म्हणला, गुरुजी तुमचे देव काय चांगले नाही. हे सगळं सहकुटुंब सहपरिवार येतात. आओ म्हणे, बायको नवरा आला, बायको आली, परत भावाला पण घेऊन आला म्हणे तुमचा देव. एका बरोबर आता आम्हाला चौघांचं अन्न द्या. हे तिघं आणि मी एक चौघांचं अन्न द्या. गुरुजीला वाटलं अजून भूक वाटली असं देऊन टाका. गुरुजीने दिला. पुढच्या एकादशीला हे तिघं चालले. याने आवाहन केलं का? मारुतीराय म्हणले, काय देवा हे काय बरोबर आहे का? सोडून कुठं जाता? अहो जिथं जिथं तुम्ही तिथं आम्ही. मारुतीरायला म्हणले चल. आणि आल्यानंतर बघितलं तर ह्या बाबाला टेन्शनच आलं. 2-3 एकादशी झाली यांची, मला उपाशी राहावं लागायला लागले. आणि आता परत अजून एक संख्या वाढवली. बघताय तर हनुमंतराय मग या सगळ्यांना जेवण बनवून सगळ्यांना चौघांना खाऊ घातलं. हा बिचारा परत उपवासी राहिला. पुढची एकादशी आली आणि एकादशी आल्यानंतर गुरुजींना सांगितलं, गुरुजी आता 5-6 जणांचा शिदा द्यावा लागतो. गुरुजी म्हणले का? अहो म्हणे तुम्ही सांगितलं फक्त देवाला नैवेद्य दाखवायचा. मी देवासाठी नैवेद्य बनवला, पण देवाबरोबर पुढच्या एकादशीला देवी आली, त्याच्या पुढे त्याचा भाव आला. भावानंतर आता कोणतरी त्यांच्या बरोबर आहे म्हणे, एवढ्यांना लागतं म्हणे. गुरुजी म्हणले असं कसं काय बोलू? कारण हा खोटं बोलत नाही. भोळी माणसं भोळी असतात पण खोटी नसतात. गुरुजीला शंका आली. गुरुजी म्हणे खरं सांग कोण कोण असते? ते म्हणे कोण कोण असते म्हणे, चला मी तुम्हाला दाखवतो. त्यांनी सगळा शिदा आणला आणि जेवण वगैरे बनवलं नाही त्यांनी. गुरुजीला म्हणलं तुम्ही जरा मागून या पाठीमाग, मी जातो नदीच्या किनारी, या तुम्ही. त्यांनी सगळं शिदा घेतला आणि ठेवला आणि देवाला आवाहन केलं. देव म्हणे वाढ म्हणे. काय देवा म्हणे, प्रत्येक एकादशीला मीच बनवायचं का? म्हणा तुझी बायको आहे ना, त्या बायकोला भावाला बनवायला म्हणे, मी काय बनवणार नाही म्हणे. खुशाल तुम्ही आयतही आता खाता म्हणे, असं जमणार नाही म्हणे. सीता मातेला बनवायला हवा, मी आज तुम्ही सगळे काम करा म्हणे. प्रत्येक वेळी मी करतो, आज मी नाही करणार, तुम्ही सगळे बनवा आणि मी आज निवांत खाणार. हे सगळे मग लगेच सीता मातानी चूल पेटवली. भगवान प्रभू रामचंद्र लाकडं गोळा करतात, हनुमंतराय इकडे तिकडे सगळे सामुग्री हे करतात आणि हे सगळे स्वयंपाक बनवायला लागले. आणि तेवढ्यात त्यांचे गुरुजी, जे खरे गुरुजी होते त्या माणसाचे, ते गुरुजी आले आणि बघितलं तर काय म्हणा, साक्षात ज्याच्यासाठी आयुष्य सगळ्या संसारावर राग रांगोळी करून जे आश्रम संन्यास धर्म स्वीकारला, ज्याच्यासाठी जीवन ज्या परमात्म्यासाठी आपण खर्ची घालतोय, तो परमात्मा स्वयंपाक बनवते. ती साक्षात जगन माता सीता माता स्वयंपाक बनवते. लक्ष्मण भाऊ स्वयंपाक बनवतात, मारुतीराय स्वयंपाक बनवतात. आणि हे जेव्हा बघितलं तेव्हा त्यांनी देवाच्या पाया नाही पडले, मग त्या माणसाला साष्टांग दंडवत घातला, त्या भक्ताला दंडवत घातला. का? कारण त्याच्यामुळे भगवंताची प्राप्ती झाली होती. साक्षात देव भेटला होता. मला सांगा आता ह्या भोळ्या माणसाला भगवत प्राप्ती झाली, कशामुळे झाली? त्यांनी काय साधना केली? महाराज देव स्वप्नात यायला लय काय लागतं. स्वप्नात येत नाही आपल्या एवढ्या दिवस माळा घालून. येतो का? स्वप्नात? नाही येत महाराज. त्याच्या तर जेवायला त्याला खाऊ घालवत होता देव, त्याचं जेवण बनवत होता. एवढ्या सगळ्या गोष्टी भगवत प्राप्तीला देव भेटला. कशामुळं? केवळ त्याने आपल्या गुरुवर विश्वास ठेवला. गुरुने सांगितलं त्याला देवाला खाऊ घालायचं, देवाला द्यायचं, मी द्यायचं. आणि ही सगळ्या गोष्टी त्याला केवळ घडल्या. म्हणजे कशामुळं? त्यांनी कुठली साधना केली का? कुठलीही साधना केली नाही. काय केली? फक्त तो त्या गुरुजीचा चेला झाला होता, त्या गुरुला शरण गेला होता, त्या गुरुचा दास झाला होता. परिणाम असा झाला की तेने साधती साधने तुटते भावाचे बंधने. हे सगळे भावबंधाचा नाश होऊन त्याला भगवत प्राप्ती झाली. कशामुळं? केवळ आपल्या गुरुवर विश्वास ठेवल्यामुळे, संतांच्या चरणाला लागल्यामुळे. मग महाराज मला सांगा, हे तुम्ही सांगता काय सांगता की
संतांना शरण जावा, शरण गेल्यानंतर तुम्हाला भगवत प्राप्ती होईल, सगळी साधना घडतील, हे तुम्ही सांगून काय करायचंय? मग महाराज म्हणले हे मी पदरच नाही सांगत, मग हे कोण सांगत? संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, प्राप्तीने हे मी पदार्थ सांगत नाही। मग आपल्या धर्मामध्ये जे सर्वोच्च स्थान कशाला असेल? आपला धर्मग्रंथ कोणता? गीता। गीता नाही, आपला धर्म कशावर जर अवलंबून असेल तर तो वेदाला अनुसरून आहे, वेदावर अवलंबून आहे, वेदानुगामी आहे। आणि तो वेद सांगतो काय? नाथ महाराज म्हणतात संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही। असा वेद सांगतो। आणि वेदाच्या पुढे कोण प्रमाण आहे महाराज? अंतिम प्रमाण आहे, वेद सांगतो। ठीक आहे महाराज, तुम्ही आम्हाला सांगितलं की वेद सांगतो संतांना तुम्ही शरण जा, संतांना शरण गेल्यानंतर भगवंताची प्राप्ती होईल, अन्य साधनं करावी लागणार नाही, सगळी साधनं घडतील जीवनामध्ये भगवत प्राप्तीची। खरं हो म्हणे, सगळी साधनं, सगळ्या गोष्टी घडतील, सगळ्या गोष्टी। अजून काय घडेल? अहो म्हणे तुम्हाला खरं सांगू का, तुमच्या ज्या नुसती भगवत प्राप्तीच नाही, बाकीच्या अजून काही जरी अपेक्षा असल्या तर ती सगळ्या अपेक्षा तुमच्या पूर्ण होतील। तुम्ही फक्त संतांना शरण जा। संतांना शरण गेल्यानंतर तुमच्या सगळ्या मनोकामना, पारमार्थिक असो व्यवहारिक असो, सगळ्या मनोकामना पूर्ण होतील। फक्त तुम्ही काय करा? सावता महाराजांना शरण जा, सावता महाराजांचा उत्सव करा, नामदेव महाराजांचा उत्सव करा, नामदेव महाराजांना शरण जा, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील। हे महाराज अभंगाचा शेवट। चरणामध्ये सांगतात एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ। भगवत प्राप्ती तर होईलच महाराज, पण जीवनामध्ये अजून आणखी काही जर मनोकामना असतील त्या सर्व पूर्ण होतात। कोण करता पूर्ण? तर ते संत पूर्ण करतात। महाराज म्हणतात एका जनार्दनी संत
पूर्ण करीती मनोरथ. कोणाचं मनोरथ पूर्ण केलं? मी काही घटना सांगेन तुम्हाला, व्यवहारातल्या काही घडलेल्या घटना सांगतो, पण त्याच्या अगोदर थोडस संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करून आणि झालेल्या एक घटना सांगेन आणि आपल्या कीर्तनाला पूर्ण करू. विडोबार कुमारी एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ, तेने साधते साधने, तुटते भवाचे बंधने. कुणाच्या मनोकामना संत पूर्ण करतात? बर, संत मनोकामना पूर्ण करतात आम्हाला मान्य आहे, पण महाराज तुम्ही म्हणता संतांकडे शरण जाण्यासाठी संत कुठे? ज्यांना रात्रीच्या महाराजांनी सांगितलं, ज्यांना संत म्हणून आम्ही शरण गेलो ते जेलमध्ये गेले. तसं संत कोण आहेत? आपले बाबा एकनाथ महाराज एक उदाहरण सांगत असतो, मी त्यांनी बऱ्याच वेळा सांगतो, तुम्हाला माहिती आहे, पण तरी मी निर्देश करतो. संत संत कोण आहेत? सध्या कुठल्या संतांच्या पाठीमागे लागत बसायचं? म्हणजे सगळे संतच आहेत, पण संत कोणाला मानावं? ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे संत. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहेत का आता? नाही. बापू सांगत असतात ज्ञानोबा आता पण आहेत, तुकाराम महाराज आता पण आहेत, नाथ महाराज आता पण आहेत, नामदेव महाराज सगळे आता पण आहेत. कुठे आहेत? ज्ञानोबा म्हणजे ज्ञानेश्वरी, तुकोबा म्हणजे गाथा आहे, सावता महाराज म्हणजे त्यांचा गाथा आहे, एकनाथ महाराज म्हणजे भागवत आहे, त्यांचा गाथा आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबा आहे, दुसरं कोणाकडे जायची गरज. मग अशा ज्ञानेश्वरीकडे जर आपण गेलो तर ती ज्ञानेश्वरी आपली मनोकामना पूर्ण करते. कसं? एक घडलेली घटना सांगतो. नाशिकचा एक मुलगा होता, आता काही दिवसापूर्वी घडलेली घटना. नाशिकचा मुलगा होता, त्याला व्हायचं होतं क्लास 1 अधिकारी. अपेक्षा काय जीवनामध्ये, कामना काय? क्लास 1 अधिकारी व्हायचं. अधिकारी होण्यासाठी मग कुठं जायचं? त्यांनी निवडलं पुण्याला जावं. पुण्याला आला. पुण्याला आल्यानंतर UPSC MPSC क्लास लावायचे. मग कुठं लावायचे? पुण्यामध्ये एक संस्था आहे चाणक्य मंडळ, माहिती आहे कोणाला? चाणक्य मंडळ मध्ये त्याने क्लास लावले. खूप अभ्यास करायचा. ते स्पर्धा परीक्षा देणारे मुलं किती अभ्यास करतात? 18 तास महाराज अभ्यास करतात. अभ्यास करायचा, खूप अभ्यास करायचा, परीक्षा द्यायला जायचा आणि थोड्या मार्कामध्ये तो नापास झाला. अशी खूप प्रयत्न केले त्याने, खूप इंटरव्ह्यू दिला, सगळं प्रयत्न केले, पण तो प्रत्येक वेळी फेलच व्हायचा. अभ्यास करत नव्हता का? करत होता, सगळं काही करायचा, पण तो यशस्वी होत नव्हता. त्याची इच्छा पूर्ण होत नव्हती. तो यशस्वी होत नसल्यामुळे मग काय करायचं? हताश झाला. इतक्या वेळेत प्रयत्न करून 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 माणूस जर यश प्राप्त होत नसेल तर माणूस काय होतो? हताश होतो. तसा तो मुलगा हताश झाला. वडील त्याला प्रत्येक वेळी सांगायचे, परीक्षा झाली का? अरे काय झालं बाबा? थोड्या मार्कात गेले. वडील त्याचे वारकरी होते आणि ते वारकरी वडील सांगायचे, अरे बाळा तू परीक्षेला जाताना माझी एक इच्छा आहे म्हणे. काय? तू जा ज्ञानोबा दर्शन कर, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीचे एखादं पारायण कर, मग परीक्षेला जा. शिकलेला मानत नव्हता. ज्ञानोबाचं दर्शन घेतल्याने ज्ञानेश्वरीचं पारायण केल्यानंतर काय ते का परीक्षा द्यायला येणार आहे का? असं डोकं चालायचं. शिकलं होतं ना, असं विपरीत डोकं चालायचं. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, ज्ञानोबाचं दर्शन केलं, देवाचं परीक्षा द्यायला येणार आहेत का ते? मग का म्हणून करायचं? करतच नव्हता तो. जात
वडिलांनी कित्येक तरी वेळा त्याला आग्रह केला, पण बापाचं ऐकलं. शेवटी हताश झाला जीवनामध्ये, म्हटला बस झाली परीक्षा, बापाचे पैसे चालले, काय यश येणार, गावाकडे जायचं. हताश व्हायला खूप रडला. शेवटच्या परीक्षेमध्ये नापास झाल्यानंतर आणि वडिलांना फोन केला की बाबा बस झालं, मी आता घरी येतो. ते म्हणे काय झालं? अहो म्हणे मी किती प्रयत्न केले तरी प्रत्येक वेळी अपयश होते, आता मला नाही करायचं, बस झालं. वडिलांनी सांगितलं अरे तुझं संपलं का आता? हो म्हणे बस झालं, मला नाही करायचं. आता माझी एक इच्छा, एकच इच्छा आयुष्यात, मला कधी परत मी तुझ्याकडे कुठलीच इच्छा व्यक्त करणार नाही. एक काम कर म्हणे. काय? अजून एक परीक्षा दे. नाही म्हणे बाबा मला नाही परीक्षा द्यायची. अरे मी सांगतो माझं परीक्षा दे, पण तू म्हणशील तशी नाही, मी म्हणेन तशी द्यायची. म्हणजे काय करायचं? एक तर त्याला द्यायचीच नव्हती, सगळं भागलं होतं, त्याची इच्छा खतम झाली होत्या त्याच्या. पण त्याने सांगितलं एक काम कर. काय? तुझी जेव्हा परीक्षा येईल ना तेव्हा तू आळंदीला जायचं, त्याच्या अगोदर ज्ञानोबाऱ्याचं दर्शन करायचं, ज्ञानेश्वरीचं आजानवशाखाली एक पारायण करायचं आणि मग परीक्षेला जायचं. त्यांनी सांगितलं बाबा मी झाले आता. अरे तुझं झालंय ना, आता माझ्यासाठी एकदा फक्त एकदा, तू माझा मुलगा आहेस का नाही, माझ्यासाठी एकदा एवढा प्रयत्न, एवढंच तेच कर, बस झालं. तो म्हणला ठीक आहे. स्वतःची तर काही इच्छाच नव्हती, पण बाप आहे, बापाचा आता नाही आतापर्यंत ऐकलं, शेवटचं तरी ऐकावून घरी जावं नाही, त्याला आशाच नव्हती. बापाच्या म्हणण्याप्रमाणे परीक्षा आली, अभ्यास केला, परीक्षा आली, परीक्षा नंतर आळंदीला आला, ज्ञानोबाऱ्याचं दर्शन घेतला. 2-3 दिवसामध्ये आजानवशाच्या बागेखाली त्यांनी पारायण केलं ज्ञानेश्वरीचं आणि मग परीक्षेला गेला. परीक्षेला गेला. प्रत्येक वेळी जो परीक्षेला जाऊन नापास होणारा विद्यार्थी होता तो परीक्षेमध्ये यशस्वीरित्या पास झाला. विठ्ठल पास झाला. पास झाल्यानंतर त्याचं पुढं ट्रेनिंग वगैरे सगळं झालं. राजस्थान मध्ये ते जॉईन पण झाला आणि जॉईन होऊन जेव्हा तो घरी आला ना तेव्हा घरी नाही गेला. घरच्यांना सगळ्यांना फोन केला आणि आळंदीला बोलवलं. आळंदीला आला, इंद्रायणीचं स्नान केलं, ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन केलं आणि मारुती बाबांकडे गेला. मारुती बाबाच्या हातून त्यांनी माळ घातली. तो सुद्धा वारकरी झाला. कशामुळे झाला? एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. असे ज्ञानोबाराय संत आपली व्यावहारिक कामना सुद्धा काय करतात? पूर्ण करतात. आपण काय करायला पाहिजे? फक्त त्यांना शरण जायला पाहिजे. शरण जायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे? ज्ञानोबाऱ्या आळंदीला जायचं म्हणून नाही. सध्या ज्ञानोबारा इथंच आहे. ज्ञानेश्वरीचं पारण झालं म्हणजे ज्ञानोबारा आहेतच. मग ते ज्ञानेश्वरीचं मग काय करायचं? दंडवत घालायचं का? नाही. त्यांनी काय केलं यशस्वी होण्यासाठी? त्यांनी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. तसं आपणही काय करायचं? ज्ञानोबाऱ्याची सेवा करायची. ज्ञानोबाऱ्याला शरण जायचं म्हणजे काय करायचं? ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, ज्ञानेश्वरीचं वाचन करायचं. नाही वाचता उद्या नुसतं बोट घेऊन फिरवत राहा. आपल्या आजी होती करे काय करायची हो? काही करत नव्हती ती, नुसती ज्ञानेश्वर. बापूंना माहिती करणार ते आमच्यात एक धर्मशास्त्री आजी होती, नुसती रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, कधीच बुडवलं नाही, मरेपर्यंत बुडवलं नाही नेमकी. तिला वाचता वगैरे येत होतं. इनेस डॉक्टरची बाईक होती पण तिला वाचता येत नव्हतं. पण ती रोज तिचा नित्यनेम कधी बुडला नाही आणि जीवन तिचं कृतार्थ झालं, परिपूर्ण जीवन झालं. मग आपलंही जीवन परिपूर्ण व्हावं, आपले सर्व कामना जर परिपूर्ण व्हावं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा संतांना शरण जा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. आपला हा भव्य दिव्य असा सप्ताह आहे माझा. एवढ्या लोकांमध्ये एवढा भव्य दिव्य सप्ताह होत नसतो. आपल्या सप्ताहामध्ये सगळं भरगच्च आहे. फक्त एकाच गोष्टीची उणीव आहे आणि ती उणीव म्हणजे पारायणाची उणीव. आपण कीर्तनाला एवढं येतो हे ठीक आहे, पंक्तीला भारी भारी सगळं काय महाराज म्हणतात जे पाहिजे ते येतं. फक्त पारायणाला उणीव आहे. ती जर कसं आहे, सगळं जर परिपूर्ण असेल, एखादा माणूस सर्वांगाने परिपूर्ण आहे, त्याला जर एक पायच नसेल तर, एक हातच नसेल तर, एक डोळाच नसेल तर चालेल का? चालणार नाही, ते व्यंग होईल. तसं एवढा सगळ्या भरगच्च कार्यक्रम आपले होतात सगळे सकाळपासून झोपेपर्यंत. फक्त एक उणीव आहे, म्हणजे माझं काय अधिकार नाही तुम्हाला तो सांगण्याचा, पण तुम्हाला मी प्रार्थना करू शकतो, तुम्हाला विनंती करू शकतो की ते अंग सुद्धा परिपूर्ण व्हावं आणि जास्तीत जास्त आपण सर्वांनी ज्ञानोबाऱ्यांची सेवा, ज्ञानोबाऱ्यांना शरण म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करा. योगा असं आहे, उद्यापासून नाही आपल्याला आता यावर्षी माहित झालं किंवा ज्ञानेश्वरीचं पारायण करायला पाहिजे, पण नाही करू शकलो. कमीत कमी 18वा अध्याय राहिला. पुढच्या वर्षी सगळे बसा पारायणला, काही विषय नाही, पण आता उद्यापासून 18वा अध्याय सुरू होणार. महाराज सांगतीलच, त्याचा तरी तुम्ही लाभ घ्यावा अशी तुम्हाला सर्वांना प्रार्थना करतो, विनंती करतो. कारण का? त्याचं एकच कारण आहे की एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ, तेने साधती साधने
तुटती भावाची बंधने तुम्हा सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या, साधू संतांनी त्या पूर्ण कराव्या अशी सद्भावना व्यक्त करतो आणि मी माझ्या वाणीले पूर्ण ग्रंथाचं पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. बापूंच्या चरणी, राजू महाराज, धनवंत महाराज, सर्व टाळकरी, तुम्ही सर्व श्रोते, लहान आहेत, ती सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत, तुम्हा सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि झालेली सेवा माझ्या गुरुजनांच्या, परमात्म्याच्या, सावता महाराज, नामदेव महाराज, उज्जैनगिरी महाराज, गुरुवेर भीमदास महाराज, अंबादास बाबा या सर्व महापुरुषांची तुम्ही सेवा समर्पित करून वाणीतच पूर्ण विराम देतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमचे विनवितासे, पायाच्या प्रसादे काही बोले विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नवे हा उपदेश, तुमचे बडबडिले शोष तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे. सगळ्यांना एक विनंती आहे, काय आपले संत मनोकामना पूर्ण करणार आहेत की नाही? मग त्या संतांचं एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. हात वर करा, सगळ्यांनी हात वर करा, करा करा आणि सगळ्यांनी भजन करायचंय. निवृत्ती ज्ञान देव स्वपान बसा बाय देव